बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली। सोबत माजी खासदार समीर भुजबळ हे सुद्धा होते। तर फडणवीसांनी केंद्राकडून डेटा मिळवून द्यावा अशी मागणी भुजबळांनी फडणवीसांकडे केल्याची माहिती समोर येते आहे। फडणवीसांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे। ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। फडणवीसांनी केंद्राकडून डेटा मिळवून द्यावा यासाठी ही भेट झाली आहे। छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आणि आज सकाळीच त्यांनी ही भेट घेतलेली आहे। तर या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते अजूनपर्यंत समोर आलेलं नसलं तरी देखील ओबीसींचा जो डेटा केंद्र सरकारकडे आहे तो डेटा राज्याला मिळवून द्यावा अशी विनंती छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती समोर येते। ओबीसींचा जो मुद्दा आहे तो विधानसभा सेशनमध्ये सुद्धा गाजला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यासाठी आग्रही झालेले पाहायला मिळत आहेत। छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना तो डेटा मिळवून देण्याची विनंती केल्याची माहिती समोर येते आहे। मात्र यानंतर आता देवेंद्र फडणवीस यासाठी काय प्रयत्न करणार आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येणार का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या डेटामध्ये काही चुका असल्याचं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीवर टीका सुद्धा केलेली होती। त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या मागणीला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात आणि कशा पद्धतीने सहकार्य करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फडणवीसांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची भेट झाल्याची माहिती समोर येते। तर ओबीसींचा जो डेटा आहे तो केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते। मात्र केंद्र सरकारकडचा हा डेटा आता राज्याला मिळणार का ते पाहणं ही महत्त्वाचं असणार आहे। तर राज्यामध्ये सुद्धा डेटा कलेक्शनचं काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली होती। त्यासाठी एक समिती स्थापित झाल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। मात्र त्याचबरोबर कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे हे डेटा कलेक्शन कधीपर्यंत पूर्ण होईल ते सांगता येणार नाही असंही महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे हा जो डेटा तयार आहे केंद्र सरकारकडे आहे 2011 साली तो डेटा तयार केला गेला आहे। तोच डेटा राज्य सरकारला द्यावा आणि राज्य सरकार त्यावर अभ्यास करेल अशी माहिती समोर आलेली होती। अशी मागणी ही राज्य सरकारची आहे। मात्र केंद्र सरकारकडून अद्यापही तो डेटा राज्याला मिळालेला नाहीये।